नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा अंतर्गत सुरू असलेल्या प्रथम वर्ष पदव्युत्तर पदवी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन विकल्प अर्ज भरल्यानंतर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केलेल्या प्रवेश वाटप प्रक्रियेमध्ये उमेदवारास महाविद्यालयाचे वाटप झाल्यास कशा पद्धतीने वाटप झालेली जागा स्वीकारायची आहे याबाबत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सर्वप्रथम रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन या लिंकवर क्लिक करावे किंवा ऑलरेडी रजिस्टर या बटनवरती क्लिक करावे. त्यानंतर प्राप्त झालेले युजरनेम आणि पासवर्ड येथे नमूद करावे. त्यानंतर खाली दिलेल्या साइन इन या बटनवरती क्लिक करायचे आहे. उमेदवाराचे लॉग इन झाल्यानंतर सुरुवातीला उमेदवाराच्या डॅशबोर्डवर करंट अलॉटमेंट डिटेल्स कॅप्रॉन 1 दाखवलेले आहे. त्यामध्ये महाविद्यालयाचे नाव, अभ्यासक्रमाचे नाव, वाटप जागेचा प्रकार व पसंती क्रमांक इत्यादी माहिती दाखवली आहे. त्याखाली जागा वाटप स्वीकारण्याचे एकूण 4 टप्पे इथे दाखवलेले आहेत. त्याप्रमाणे त्यातील सर्वात प्रथम टप्पा म्हणजे स्वयंछाननी स्थिती. यासाठी उमेदवाराने सेल्फ व्हेरिफिकेशन स्टेटस या रोमधील इनकम्प्लीट या बटनवरती क्लिक करायचे आहे. या टप्प्यात सुरुवातीला उमेदवाराची वैयक्तिक माहिती दर्शविली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने उमेदवाराचे नाव, लिंग, जन्मतारीख, उमेदवारी प्रकार, सामाजिक प्रवर्ग व 10वी-12वी मधील विषयाचे गुण व एकूण गुण दर्शविले आहेत. त्याखाली उमेदवारास वाटप झालेली जागेची माहिती दर्शविलेली आहे. त्यामध्ये महाविद्यालयाचे नाव, अभ्यासक्रमाचे नाव, वाटप जागेचा प्रकार व पसंती क्रमांक इत्यादी माहिती दर्शविलेली आहे. उमेदवारांनी त्यांना वाटप झालेला पसंती क्रमांक अत्यंत काळजीपूर्वक इथे बघायचा आहे. त्यानंतर उमेदवारांनी त्यांची वैयक्तिक माहिती आणि गुण तपासून घेतल्यानंतर खाली दिलेल्या प्रोसीड टू सीट ॲक्सेप्टन्स या बटनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर उमेदवारांनी पहिल्या टप्प्यामध्ये तपासलेल्या वैयक्तिक माहितीमध्ये एखादी चूक असेल आणि उमेदवारास ती चूक दुरुस्त करायची असेल तर उमेदवार याप्रमाणे करू शकतो. उदाहरणार्थ, उमेदवारांच्या लिंग, कॅन्डिडेटचे टाईप, कॅटेगरी फॉर ॲडमिशन आणि यामधील जर माहिती चुकीची असेल तर उमेदवार त्यासमोरील इनकरेक्ट हा ऑप्शन निवडू शकतो आणि जी माहिती बरोबर आहे त्यासमोरील करेक्ट हा ऑप्शन निवडू शकतो. तसेच उमेदवारांच्या एखाद्या विषयाचे गुण चुकीचे आलेले असतील तर उमेदवार त्या विषयासमोरील इनकरेक्ट हा ऑप्शन निवडू शकतो. त्यानंतर ज्या विषयाचे गुण इथे चुकीचे आले असतील त्या विषयात प्राप्त झालेले अचूक गुण येथे नमूद करावे. ते गुण कितीपैकी होते हे करेक्टेड मार्क्स आउट ऑफ या टेक्स्ट बॉक्समध्ये नमूद करावे. त्यानंतर जी माहिती बरोबर आहे त्या माहिती समोरील करेक्ट या ऑप्शनमध्ये क्लिक करायचे आहे. अशाप्रमाणे जी माहिती बरोबर असेल त्यासमोरील करेक्ट या ऑप्शन निवडावा आणि जी माहिती चुकीची वाटत असेल त्या संबंधित तुम्हाला तक्रार नोंदवायची असेल त्यासमोरील इनकरेक्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. सर्व माहिती अचूकपणे नमूद केल्यानंतर खालील लिस्ट ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स हे तुम्हाला दाखवले जातील. त्यामध्ये एखादे डॉक्युमेंट तुम्हाला चुकीचे वाटले असेल किंवा डॉक्युमेंट संबंधित तुम्हाला एखादी दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही त्या डॉक्युमेंट समोरील नॉट ॲक्सेप्टेड हा पर्याय निवडू शकता. अशाप्रमाणे सर्व माहिती नमूद केल्यानंतर खाली दिलेल्या सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचे आहे. सेव्ह अँड प्रोसीड बटनला क्लिक केल्यानंतर तुम्ही वर नमूद केलेल्या इनकरेक्ट मधील ऑप्शन्स प्रमाणे तुम्हाला काही सूचना इथे दाखवल्या जातील. त्या तुम्हाला काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत.
तसेच वर नमूद केलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला एखादा बदल करायचा असेल किंवा वर नमूद केलेल्या सर्व माहिती तुम्हाला नव्याने परत एकदा सेट करायचे असेल तर तुम्ही रिसेट या बटनवरती क्लिक करू शकता आणि पुन्हा एकदा करेक्ट आणि इनकरेक्ट असलेले ऑप्शन्स तुम्ही निवडू शकता. त्यानंतर खाली तुम्हाला एक नोट दिली जाईल, ती काळजीपूर्वक वाचून घेऊन त्यावरील चेकबॉक्सवर क्लिक करावे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही लॉग इन केलेला पासवर्ड विचारला जाईल, तो इथे अचूकपणे नमूद करावा. पासवर्ड नमूद केल्यानंतर व्हेरीफाय पासवर्ड या बटनवर क्लिक. त्यानंतर तुम्ही नमूद केलेल्या भ्रमणध्वनीवरती OTP पाठवला जाईल, तो या ठिकाणी नमूद करायचा आहे. त्यानंतर खाली दिलेल्या व्हेरीफाय OTP फॉर सबमिट सेल्फ ग्रीव्हन्स फॉर व्हेरिफिकेशन या बटनवरती क्लिक करायचे आहे. यानंतर तुमची तक्रार नोंदविली जाईल आणि उमेदवाराच्या डॅशबोर्डवर सेल्फ व्हेरिफिकेशन स्टेटसवर ग्रीव्हन्स इज रेस्ड हे स्टेटस तुम्हाला दाखवले जाईल आणि उमेदवारांनी नोंदविलेल्या तक्रारीवर ज्याप्रमाणे पुढील प्रक्रिया होतील ते उमेदवारांना कळविले जाईल. यानंतर जर उमेदवाराची सर्व वैयक्तिक माहिती व गुण बरोबर असतील तर कशा पद्धतीने सीट ॲक्सेप्टन्स स्टेटससाठी प्रोसीड करता येईल हे आपण पाहूया. त्यासाठी आधी लॉग इन करून घ्यावे. अलॉटमेंट डिटेल्स काळजीपूर्वक बघून घ्याव्यात. सेल्फ व्हेरिफिकेशन स्टेटस समोरील इनकम्प्लीट बटनवर क्लिक करावे. सर्व वैयक्तिक माहिती, गुण तसेच अलॉटमेंट डिटेल काळजीपूर्वक बघून प्रोसीड टू सीट ॲक्सेप्टन्स या बटनवर क्लिक करावे. त्यापूर्वी तुम्हाला अलॉट झालेला प्रेफरन्स नंबर तुम्हाला इथे काळजीपूर्वक बघून घ्यायचा आहे. त्यानंतर सर्व माहिती अचूक आहे, त्यामुळे सर्व माहिती समोरील करेक्ट या ऑप्शन समोर क्लिक करावे. सर्व गुण बरोबर आहे, त्यामुळे करेक्ट या ऑप्शनवरती क्लिक करावे. सर्व माहिती अचूक असल्याने मी सर्व ऑप्शन्ससाठी करेक्ट हा ऑप्शन निवडला आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करावे. त्यानंतर सेल्फ कन्फर्मेशन या सेक्शनमध्ये तुम्हाला एक सूचना दाखवली जाईल, ती काळजीपूर्वक वाचून त्यावरील चेकबॉक्सवरती क्लिक करावे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करावे. पहिला पसंती क्रमांक म्हणजे ऑटो फ्रीज. यामध्ये उमेदवारास त्याच्या विकल्प नमुन्यातील पहिल्या पसंती क्रमांकावरील जागेचे वाटप झाल्यास असे वाटप प्रणालीतून आपोआप गोठविले जाईल. असे उमेदवार जागा वाटपाची स्वतः पडताळणी करून माहिती पुस्तिकेवरील नियम क्रमांक 9 नुसार अर्जामध्ये दिलेल्या तपशिलांची अचूकता सुनिश्चित करतील व या जागेचा स्वीकार करतील. जर उमेदवार केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेच्या पुढील फेरीमध्ये सहभागी होण्यास पात्र नसतील तर नंतर असे उमेदवार वाटप करण्यात आलेल्या जागेवर प्रवेश घेण्यासाठी वाटप करण्यात आलेल्या संस्थेमध्ये हजर होतील. असे उमेदवार वाटप झालेल्या संस्थेमध्ये विहित वेळेमध्ये प्रवेशासाठी हजर न झाल्यास असे उमेदवार त्यांना वाटप करण्यात आलेल्या जागेवरील हक्क आपोआप गमावतील आणि ती जागा पुढील वाटपासाठी उपलब्ध होईल. अशा उमेदवारांकरिता करण्यात आलेले हे जागा वाटप अंतिम असेल आणि उमेदवारास दिलेली जागा स्वीकारण्याच्या उद्देशाने उमेदवाराने जागा स्वीकृती शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरले पाहिजे. वाटप झालेल्या संस्थेमध्ये प्रवेशासाठी अंतिम तारीख 13/1/2021 आहे. वाटप झालेल्या संस्थेमध्ये प्रवेशासाठी अंतिम तारीख
13/1/2021 आहे. त्यानंतर ज्या उमेदवारास त्यांच्या विकल्प नमुन्यातील पहिल्या पसंतीखेरीज इतर जागेचे वाटप झाले असेल तर त्या उमेदवारास अन्य 2 पर्याय उपलब्ध केले जातात. ते याप्रमाणे: जर उमेदवारास प्रथम क्रमांक सोडून अन्य कुठल्या पसंती क्रमांकाची जागा वाटप झाली असेल तर तुम्ही याप्रमाणे प्रोसीड करू शकता. इथे क्रमांक 2 चे जागा वाटप झालेले आहे. अशा उमेदवारास बेटरमेंट, नॉट फ्रीज व फ्रीज असे 2 पर्याय दाखविले जातील व उमेदवारास त्यापैकी एका पर्यायाची निवड करावी लागेल. उमेदवाराने जर बेटरमेंट, नॉट फ्रीज या पर्यायाची निवड केली तर पुढे कशा पद्धतीने कार्यवाही करायची आहे त्याबाबत बेटरमेंट, नॉट फ्रीज या पर्यायाच्या खाली काही विशेष सूचना दिलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ज्या उमेदवारास त्याच्या विकल्प नमुन्यातील पहिल्या पसंती क्रमांकाखेरीज इतर पसंती क्रमांकावरील जागेचे वाटप झाल्यास आणि उमेदवार या वाटपाने संतुष्ट नसल्यास आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या पुढील फेरीमध्ये सहभागी होण्याची त्याची इच्छा असल्यास उमेदवार त्यांना झालेल्या जागा वाटपाची स्वतः पडताळणी करून माहिती पुस्तिकेतील नियम क्रमांक 9 नुसार अर्जामध्ये दिलेल्या तपशिलांची अचूकता सुनिश्चित करून त्यास देऊ केलेली जागेवर स्वतःचा हक्क ठेवू शकतो. ज्या उमेदवारास त्याच्या विकल्प नमुन्यातील पहिल्या पसंती क्रमांकाखेरीज इतर पसंती क्रमांकावरील जागेचे वाटप झाल्यास आणि उमेदवाराने स्वतः पडताळणी व जागा स्वीकृती न केल्यास असे उमेदवार त्यांना वाटप करण्यात आलेल्या जागेवरील हक्क आपोआप गमावतील आणि ती जागा पुढील वाटपासाठी उपलब्ध होईल व उमेदवार केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या पुढील फेरीमध्ये पात्र असेल. वाटप झालेल्या संस्थेमध्ये प्रवेशाची अंतिम तारीख 13/1/2021 आहे. तसेच उमेदवाराने जर फ्रीज पर्यायाची निवड करायची असेल तर पुढे कशा प्रकारे कार्यवाही करायची आहे त्याबाबत फ्रीज पर्यायाच्या खाली काही विशेष सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ज्या उमेदवारास त्याच्या विकल्प नमुन्यातील पहिल्या पसंती क्रमांकाखेरीज इतर पसंती क्रमांकावरील जागेचे वाटप झाल्यास आणि उमेदवार या वाटपाने संतुष्ट असल्यास आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या पुढील फेरीमध्ये सहभागी होण्याची त्याची इच्छा नसल्यास उमेदवार त्यांना झालेल्या जागा वाटपाची स्वतः पडताळणी करून माहिती पुस्तिकेतील नियम क्रमांक 9 नुसार अर्जामध्ये दिलेल्या तपशिलाची अचूकता सुनिश्चित करून त्यास देऊ केलेली जागा स्वतः गोठवू शकतो. ज्या उमेदवाराने त्यास देऊ केलेली जागा स्वतः गोठवली असे उमेदवार वाटप करण्यात आलेल्या जागेवर प्रवेश घेण्यासाठी वाटप करण्यात आलेल्या संस्थेमध्ये हजर होतील. असे उमेदवार वाटप झालेल्या संस्थेमध्ये विहित वेळेमध्ये प्रवेशासाठी हजर न झाल्यास असे उमेदवार त्यांना वाटप करण्यात आलेल्या जागेवरील हक्क आपोआप गमावतील आणि ती जागा पुढील वाटपासाठी उपलब्ध होईल. अशा उमेदवारांकरिता करण्यात आलेले हे जागा वाटप अंतिम असेल व असे उमेदवार केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या पुढील फेरीमध्ये सहभागी होण्यास पात्र नसतील. वाटप झालेल्या संस्थेमध्ये प्रवेशासाठी अंतिम तारीख 13/1/2021 आहे. सर्वप्रथम आपण विकल्प नमुन्यातील पहिल्या पसंती क्रमांकावरील जागेचे वाटप झालेल्या म्हणजेच ऑटो फ्रीज असलेल्या उमेदवारांनी कशा पद्धतीने प्रोसीड करायचे आहे ते पाहूया. सर्वप्रथम सर्व सूचना वाचून झाल्यानंतर ऑटो फ्रीज अँड फ्रीज या बटनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर उमेदवारास जागा वाटपासाठी नमूद केलेला पासवर्ड इथे नमूद करायचा आहे. त्यानंतर खाली व्हेरीफाय पासवर्ड या बटनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर नमूद केलेल्या भ्रमणध्वनीवरती OTP पाठवला जाईल तो या ठिकाणी नमूद करायचा आहे. त्यानंतर खाली दिलेल्या व्हेरीफाय OTP फॉर सीट ऍक्सेप्टन्स स्टेटस या बटनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर पुढील टप्पा म्हणजे पे सीट ऍक्सेप्टन्स फी. उमेदवारास जागा वाटप स्वीकारण्याच्या प्रक्रियेची स्थिती दाखवली आहे.
व खाली जागा स्वीकृती म्हणजे सीट ॲक्सेप्टन्स शुल्क ऑनलाईन भरण्यासाठी विचारले आहे. त्यासाठी सिलेक्ट पेमेंट मोड समोरील बटनवरती क्लिक करून सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर खाली दिलेल्या प्रोसीड टू पेमेंट या बटनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर पुन्हा प्रोसीड टू पेमेंट या बटनवरती क्लिक करावे. आणि जागा स्वीकृती करण्यासाठी आवश्यक असलेले शुल्क ₹1000 ऑनलाईन पद्धतीने भरावे. त्यानंतर पुढील टप्पा म्हणजे कन्फर्म सीट ॲक्सेप्टन्स लेटर. उमेदवारास स्वीकारल्या गेलेल्या जागेची प्रत म्हणजेच रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट प्राप्त होईल. ही प्रत उमेदवाराने जतन करून ठेवायची आहे. उमेदवाराने जागा स्वीकृतीचा ऑटो फ्रीज किंवा फ्रीज पर्याय स्वीकारलेला असल्यास उमेदवाराने विहित वेळेस संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चितीसाठी छाननी झालेला अर्ज, जागा वाटपची प्रत, जागा स्वीकृतीची प्रत, मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रे घेऊन उपस्थित राहावे. जर उमेदवार संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चितीसाठी हजर न झाल्यास असे उमेदवार त्यांना वाटप करण्यात आलेल्या जागेवरील हक्क आपोआप गमावतील आणि ती जागा पुढील वाटपासाठी उपलब्ध होईल. असे उमेदवार केंद्रीय प्रवेश प्रक्रिया म्हणजेच कॅप राऊंडच्या पुढील फेरीमध्ये सहभागी होण्यास पात्र नसतील. त्यानंतर ज्या उमेदवारांना विकल्प नमुन्यातील पहिल्या पसंतीखेरीज इतर पसंती क्रमांकावरील जागेचे वाटप झाले आहे त्यांनी कशा पद्धतीने प्रोसीड करायचे आहे ते आपण बघूया. बेटरमेंट नॉट फ्रीज आणि फ्रीज यातील सूचना काळजीपूर्वक वाचून झाल्यानंतर उमेदवारांनी यातील एका पर्यायाची निवड करायची आहे व खालील बेटरमेंट नॉट फ्रीज किंवा फ्रीज या बटनवर क्लिक करावे. लॉगिन पासवर्ड येथे नमूद करायचा आहे. त्यानंतर खाली व्हेरीफाय पासवर्ड या बटनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर नमूद केलेल्या भ्रमणध्वनीवरती पासवर्ड OTP पाठवला जाईल तो या ठिकाणी नमूद करायचा आहे. त्यानंतर खाली दिलेल्या व्हेरीफाय OTP फॉर सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस या बटनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर पुढील टप्पा पे सीट ॲक्सेप्टन्स फी. त्यानंतर उमेदवारात जागा वाटप स्वीकारण्याची स्थिती दाखवली आहे व खाली जागा स्वीकृती म्हणजे सीट ॲक्सेप्टन्स शुल्क ऑनलाईन भरण्याबाबत विचारले आहे. तरी पेमेंट मोड सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर खाली प्रोसीड टू पेमेंट या बटनला क्लिक करायचे आहे. पुन्हा प्रोसीड टू पेमेंट या बटनवरती क्लिक करायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. त्यानंतर उमेदवारास स्वीकारलेल्या जागेची प्रत म्हणजेच रिसीट कम ॲक्नॉलेजमेंट ऑफ सीट ॲक्सेप्टन्स फॉर्म सदर जागा स्वीकृतीची प्रत उमेदवाराने जतन करायची आहे. ॲक्नॉलेजमेंटवरील सर्व माहिती काळजीपूर्वक बघून घ्यायची आहे. तसेच ज्या उमेदवाराने जागा स्वीकृतीचा बेटरमेंट नॉट फ्रीज हा पर्याय स्वीकारलेला आहे अशा उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेतील ऑनलाईन पुढील फेरीसाठी पात्र केले जाईल. जर उमेदवारास पुढील प्रवेशास
पुढील प्रवेश फेरीमध्ये नवीन प्रसिद्धी क्रमांकाची जागा वाटप झाल्यास उमेदवारास यापूर्वी मिळालेल्या जागा वाटप आपोआप रद्द केले जाईल व नव्याने प्राप्त झालेले जागा स्वीकृतीसाठीची सुविधा उपलब्ध असेल. जर उमेदवारास पुढील फेरीमध्ये जागा वाटप झाले नाही तर उमेदवारास यापूर्वीच्या फेरीमधील जागा वाटप कायम ठेवले जाईल. अशा प्रकारे उमेदवारांनी त्यांना वाटप झालेल्या पसंती क्रमांकानुसार जागा स्वीकृतीची प्रक्रिया पूर्ण करावी.